एकच चित्त केंद्रामध्ये मुळात आमचा हिस्सा काय, वाटा काय? कारण हा विकास फक्त त्यांच्या भांडवलदार मित्रांसाठी आहे. येणाऱ्या पिढीसाठी जल, जंगल आणि डोंगर, नदी आणि आमचा समुद्र आमच्या पिढीला द्यायचा आहे, पुढच्या वारसाने द्यायचा आहे. त्याच्यामुळे आमची लढाई पुढे पण चालू राहणार. नमस्कार दोस्तों, आज हम यहाँ पे मुंबई में विकल्पवाणी टीम की तरफ से उपस्थित हुए हैं। आप देख सकते हैं मुंबई के आजाद मैदान में हजारों लोग इकट्ठा हुए हैं। पिछले कुछ वर्षों में मुंबई के पास के पालघर जिले में कई परियोजनाओं की घोषणा की गई है और उन्हें शुरू भी किया गया है। सरकार कहती है कि वे विकास के लिए हैं, मगर आम लोगों का मानना है कि वे आम लोगों की जिंदगियां बर्बाद करेगी। इसमें वाड़वन बंदरगाह, जिंदाल बंदरगाह और रिलायंस टेक्सटाइल पार्क भी शामिल हैं, जिनके निर्माण के लिए दसों हजारों लोगों की जमीनें छीन जाएगी। मछुआरे, किसान, डाई मेकर्स और स्थानीय समुदाय ऐसे हमलों का बहादुरी से मुकाबला कर रहे हैं। 23 मार्च 2026 के दिन हजारों लोग अपने घर से सुबह के 5 बजे से निकलकर इस कड़ाके की धूप में मुंबई में इकट्ठा हुए हैं। शहर में एक ही नारा गूंजा, एक जिद, वाड़वन बंदर रद्द। आइए जानते हैं उनके संघर्षों के बारे में। विकल्पवाणी, सच्चाई की खोज। हा आमचा संघर्ष गेली 30 वर्षे चालू आहे. 94 पासून वाढवण बंदराची जेव्हा युती सरकार आलं तेव्हा वाढवण बंदराने डोकं वर काढलेलं आहे. पण आता हे सरकार हुकुमशाही आणि अहंकारी सरकार आहे. पाशवी बहुमताच्या जोरावर वाढवण बंदर आम्हाला सर्वसामान्य लोकांचे जनतेवर लादण्याचा प्रयत्न करत आहे. वाढवण बंदरामुळे पूर्ण किनारपट्टी म्हणजे पूर्ण मुंबई पासून ते झाईपर्यंत म्हणजे गुजरातच्या बॉर्डर पर्यंत संपूर्ण किनारपट्टी उद्ध्वस्त होणार आहे. किनारपट्टीला जेवढी गावं आहेत ती प्रत्येक गावामध्ये जेवढे समाज आहे ते सुखागोविंदाने राहत आहेत आणि आपापल्या पारंपरिक व्यवसाय आणि पारंपरिक धंदे करत आहेत. त्याच्यामुळे आम्ही गुणी गोविंदाने राहत असल्या कारणाने आम्हाला हे बंदर नको आहे. आणि बंदरामध्ये मुळात आमचा हिस्सा काय, वाटा काय? कारण हा विकास फक्त त्यांच्या भांडवलदार मित्रांसाठी आहे. त्याच्यामुळे या स्थानिकांचा विकास नाहीये. कारण या स्थानिकांना मुळात या वाढवण पोर्ट पासून 11 किलोमीटर मध्ये जेवढी गावं आहेत 41 गावं ही सगळी उठवली जाणार आहेत. त्याच्यामुळे या स्थानिकांना फक्त पुनर्वसन आणि स्थलांतरच मिळणार आहे. त्याच्यामुळे हे आम्हाला विनाशकारी प्रकल्पाला आमचा विरोध आहे. सरकार आता स्किल इंडिया थ्रू सांगते की आम्ही वाढवण पोर्टसाठी स्किल इंडिया स्किल डेव्हलपमेंट थ्रू आम्ही रोजगार देणार, त्यांना आम्ही ट्रेनिंग देणार. गेले 3 महिने झाले या गोष्टी चालू आहेत. गेले 3 महिने ज्या मुलांनी ट्रेनिंग घेतलं ते आता घरी बसलेले आहेत. त्यांना कोणत्याही स्वरूपाची नोकरीचं कागद दिलेलं नाहीये, फक्त ट्रेनिंगचा एक कागद दिलेला आहे. आतापर्यंत कोणीही सरकारने प्रत्यक्ष जे वाढवण वरोरगाव बाधित होते तिकडे कोणत्याही सरकारच्या माणसाने येऊन चर्चा केलेली नाहीये. ते ह्या सगळ्या गोष्टी फक्त एसी मध्ये बसून आणि कागदावर फक्त बोलल्या जातात आणि दाखवल्या जातात. प्रत्यक्षात तसं काही नाहीये. ह्याच्यातनं तुम्हाला काही लोकशाही होते का? आपल्या बाजूनी लोकशाही होते का हे कळतंय का? मुळात आपण हुकुमशाहीकडे चाललोय हेच नक्की आहे. कारण की जे लादलं गेलंय आमच्यावर, आम्ही म्हणतोय की आम्हाला नको तरी आमच्यावर जबरदस्ती केली जाते. आम्हाला आमची घरं, आमची शेती, वाडी, समुद्र काही आमचा देणार नाही आणि बंदर काही तिकडे होणार नाही. कारण आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते, तिकडे पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी केली जाते. आमच्याकडे डायमेकर्स हा एवढा मोठा व्यवसाय आहे की भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये त्या तिकडनं डाळी गेली जाते आणि प्रत्येक राज्यामध्ये आमचा इकडचा माणूस जातो. बाहेर देशामध्ये सुद्धा जातं. परकीय चलन आम्ही करतो. त्याचबरोबर आमच्या इकडचा प्रत्येक समाज त्या डायमेकर्सवर अवलंबून आहे. जसा समुद्रावर मच्छीमार अवलंबून आहे तसा डायमेकर्सवर आणि शेतीवर पण बाकीचा समाज अवलंबून आहे. तो स्वयंभू आहे. त्यांना ही डेव्हलपमेंट नको आहे. ह्या डेव्हलपमेंटने फक्त काही आणि थोड्याच लोकांच्या विकासासाठी जर लाखो लोकांना जर देशोधडी लावणार असेल म्हणजे हे सरकार नक्कीच हुकुमशाहीने काम करते आहे आणि सामान्य जनतेच्या विरोधामध्ये काम करत आहे. आतापर्यंत सरकारने काही जनसुनावणी केली आहे का? सरकारने फक्त एक फार्स म्हणून जनसुनावणी घेतली. त्या जनसुनावणीला आम्ही जवळजवळ 50 ते 60 हजार लोक हजर राहिले आणि त्यांनी ठामपणे विरोध केला. पण आपले लाडके मुख्यमंत्री म्हणतायत की काही नाही, हा मोर्चा फक्त मामुली थोडक्या लोकांचा आहे. त्यांनी मागच्या जानेवारी महिन्यामध्ये मागच्या वर्षी 25 मध्ये सांगितलेलं होतं की आम्ही या मार्च 25 पर्यंत भूसंपादनची प्रक्रिया पूर्ण करणार आणि वाढवण बंदरचं काम चालू करणार.
पण आता मार्च 26 अद्याप 1 इंच जागाही घेऊ शकले नाही आणि एक दगडही टाकू शकले नाही. म्हणजे आपले मुख्यमंत्री ही खोटं बोललं जाते आणि जनतेची दिशाभूल केली जाते. म्हणजे याच्यावरनं असं दिसतंय की तुमच्यामध्येही फूट पाडली जात आहे. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सरकारने त्यांच्या मोजक्या दलाला थ्रू आमच्या इकडे जाई जमिनी खरेदी केल्या, काही संघटनेला जवळ केलं आणि समर्थन घेण्याचा प्रयत्न केला, पण ते पूर्ण फसवा आहे हे सगळ्या लोकांना कळलेलं आहे. कारण जे डायमेकरची संघटना सांगतायत की आमच्याकडे आली, आम्हाला समर्थन दिलं. डायमेकर्स आमच्या इकडे टोटल बंदरपट्टीला किनारपट्टीला जवळजवळ 8 ते 9 हजार डायमेकर्स आहेत, त्यातल्या 300 लोकांनी समर्थन दिलं. म्हणजे पूर्ण डायमेकर्स आले नाही. शेतकऱ्यांची जी संघटना आहे ती 25 लाख शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली, त्याच लोकांनी स्थापन केली आणि त्यांचं समर्थन घेतलं. त्यांच्याबरोबर कोणी नाहीये आणि आता त्याच शेतकऱ्यांना त्यांनी पानं पुसली. वाढवण बंदर ग्रीनफील्ड महामार्गामध्ये जी जागा घेतली त्याला अल्प दर देऊन त्यांचा भरभराट केलेला आहे. त्याच्यामुळे तेही या आंदोलनामध्ये आलेले आहेत. म्हणजे सरकारने ज्या लोकांना जवळ केलं त्या लोकांची फसवणूक केलेली आहे. त्याच्यामुळे आता या लोकांना कळलेलं आहे की हे सरकार जोर जबरदस्तीने आणि फूट पाडून करण्याचा प्रयत्न करत आहे. पण किनारपट्टी पूर्ण एक आहे आणि एक दिलाने लढणार आहे आणि लढेंगे और जितेंगे. माझं नाव जयेश भोईर, मी मच्छीमार सौहृदय सोसायटीचा चेअरमॅन. कपरेड इथे आमची संस्था आहे आणि पूर्ण किनारपट्टी म्हणजे जाईपासून ते रायगड पर्यंत सगळी लोक वाढवांच्या रद्द होण्यासाठी सगळे संघर्षासाठी म्हणजे याच्यामध्ये एकूण 20 संघटना, एक संघर्ष समिती, वाढवण संघर्ष समिती त्याच्यामध्ये 20 संघटना सगळे जॉईंट झालेत आणि आम्ही आज 25 वर्ष झाला हा लढा देतोय. पण आम्हाला सरकार ऐकायला तयार नाहीयेत. कारण का जर वाढवण बंदर झाला 5 हेक्टर मध्ये तर पूर्ण गावं 35 गावं उद्ध्वस्त होतील, आमचा मच्छीमार धंदा उद्ध्वस्त होईल. त्याकरता याच्यावर आम्ही पूर्णपणे या आताच्या अधिवेशनात हे सगळी लोक किनारपट्टीचे आलेले आहेत आणि जे प्रत्येक ठिकाणचे जे आता विषय चालले आहेत, जे मुंबईमध्ये पण मोस्टली पाण्यामधून जे कोस्टल रोड वगैरे जे काही चाललेलं आहे त्याच्यावर पण आमच्या जे मुंबईमध्ये जेवढे किनारपट्टी आहेत त्यांना पण धोका झालेला आहे. कारण का आमच्या इकडे पण कपरेटमध्ये नरिमन पूल हा येणार आहे, तिकडे मरीना जेटे येणार आहेत. म्हणजे आम्हाला कुठेतरी सरकारने उद्ध्वस्त करायचा प्लॅनिंग केलेला आहे मच्छीमारांना. कारण का तुम्ही बघितलेलंच आहे अजिबात सरकार हे ऐकायलाच तयार नाही कोणाचा. तर त्या पण आपल्या देशात तर लोकशाही असं म्हणतात, तर तुमची काही परमिशन वगैरे सरकारी नियमाप्रमाणे घेतले का किंवा पंचायतांचं काही घेतलंय का? आमचा मागच्या 19 तारखेला मार्चला 19 तारखेला मोर्चा झाला. मार्चच्या अगोदर गेल्या महिन्यात मोर्चा झाला. तो पालघर इथे एवढा भव्य दिव्य मोर्चा झाला याच्यावरती कलेक्टरवर पालघरच्या. तर तिकडे 25,000 ते 35,000 लोक जमा झाले आणि पूर्ण पालघर जाम केलेला. तरी पण सरकार आम्हाला कुठलाच काहीच गृहीत पकडत नाही. त्यांची हुकुमशाही सरकारी गाजवते. तर त्याकरता आम्ही तिकडे ठराव घेतला या अधिवेशनात कुठल्याही परिस्थितीत पूर्ण किनारपट्टी जाई ते रायगड पर्यंत सगळे मच्छीमार जमणार आणि या मोर्चाला यशस्वी करण्याचं काम सरकारला दाखवणार. नंतर याची पूर्णपणे परत जर काय सरकार आमच्यावर घेत नसतील आमच्या तक्रारी तर आम्ही पुढे अद्याप याच्या पुढे भव्य दिव्य पूर्ण मोर्चा जाम करण्याचा आम्ही आव्हान करू सरकारला, हेच आमचं सांगणं आहे. आणि ज्या गोष्टी आमच्या या कपडे बंदरात आणि इतर कुलाबे याच्यामध्ये जे चाललेलं आहे, जे तुम्हाला सांगितलेलं आहे, इतर आमच्यावर पण अत्याचार करतायत, तर त्याच्यासाठी पण मी एवढंच सरकारला विनंती करतोय, ज्यांनी त्यांनी आपला घर बघायचा. आम्ही आमचा मच्छीमार कोलीवाडा जो कसा शाबूत ठेवायचा ते आम्ही करू. कारण यासाठी हे मोठे मोठे लोक आमच्यावर प्रत्येक गुन्ह्याचे दाखल करतायत. त्याच्यामुळे त्यांनाही आवाहन करतोय, हे माझा सांगणं मुद्दा आहे. आणि वाढवण बंदर आहे रद्द व्हायला पाहिजे, माझी विनंती आहे. एकच जिद्द, एकच जिद्द. तो दोस्तों, जो पालघर में हो रहा है वह पूरे देश में भी हो रहा है. बड़े पूंजीपति मुनाफा कमाने के लिए ऐसे प्राकृतिक संसाधनों का दोहन कर रहे हैं और तेजी से जंगलों, पहाड़ों तथा तटीय इलाकों को निशाना बना रहे हैं. लेकिन बार बार लोग एकजुट होकर ऐसे हमलों का विरोध भी कर रहे हैं. पालघर में हो रहे संघर्ष की मांगे बिल्कुल जायज हैं.
आप इसके बारे में क्या सोचते हैं, क्या समझते हैं, कमेंट कीजिए और देखते रहिए विकल्प वाणी सच्चाई की खोज।